नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. तुम्हाला जर एखाद्या वेळेस केक खाण्याची इच्छा झाली, तर घरगुती साहित्यामध्ये तुम्ही पौष्टिक असा केक बनवू शकता. गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून एकदम स्पॉन्जी असा आपण केक आज बनवणार आहोत. अगदी कुठलाही तामझाम न करता, मार्केटमधील साहित्य न वापरता, घरगुती साहित्यामध्ये आपण पौष्टिक असा केक बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर केक बनवण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. त्या भांड्यामध्ये ह्या कपाने मी 1 कप गूळ घालणार आहे. सर्व मेजरमेंट आपल्याला एकाच भांड्याने, वाटीने किंवा कपाने करायचं आहे. तर ज्या कपाने आपण गूळ घेतलेला आहे त्याच कपाने बरोबर अर्धा कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपल्याला याला जास्त पाक बनवायचा नाही, फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एका कपाने ज्या कपाने आपण गूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप जे आपलं रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे. त्याच कपाने आपल्याला सर्व मेजरमेंट करायचं आहे. आता त्याच कपाने अर्धा कप मी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जाडा असेल तर तोही चालेल. जे आपल्या रोजच्या वापरातील तेल आहे ते घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तूपही घालू शकतात, पण विरघळून घालायचं आहे, वितळून घालायचं आहे. आता अर्धा कप आपण यामध्ये दही घातलेलं आहे. दही आपण या ठिकाणी घट्ट घेतलेलं आहे. आता थोडंसं चवीनुसार थोडंसं चिमूटभर आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि जो आपला पाक होता गुळाचा तो थोडासा कोमट असतानाच आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर बघू शकता, जास्त गरमही घालायचं नाही आणि जास्त थंडही घालायचं नाही. आता आपण हे सर्व चमच्याच्या साहाय्याने आधी हलवून घेऊया आणि नंतर आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. एक साधारण अर्धा मिनिट आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. तर त्याआधी यामध्ये टेस्टसाठी आपण विलायची पावडर टाकलेला आहे. तर आपण एकीकडं एक कढाई ठेवलेली आहे कमी गॅसवरती, त्यावरती स्टँड ठेवलेला आहे. ते हीट होण्यासाठी ठेवून देऊया, फ्री हीट होण्यासाठी. आता आपलं मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ते काढून घेऊया. बघू शकता, एकदम योग्य असं आपलं मिश्रण झालेलं आहे. रेबिन कन्सिस्टन्सी जशी आपल्याला केकसाठी लागते एकदम तशी परफेक्ट झालेली आहे. यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. तर आता आपण हे सर्व मिश्रण आधी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि एक 10 मिनटासाठी, म्हणजे त्यातील रवा पीठ चांगलं फुलून येईल तोपर्यंत 10 मिनटासाठी मी बाजूला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. एका कुकरच्या भांड्याला मी थोडंसं आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून त्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला केक यामध्ये जळणार नाही आणि निघताना एकदम आल्हाद निघतो. तर आता आपण बाकीची तयारी करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि पाऊण चमचा या ठिकाणी मी खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा वापरलेला आहे. आता हे दोन्ही ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया, म्हणजे पीठ एकदम छान असं आपलं फुलून येतं. तर आता एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हलक्या हाताने हे हलवून घ्यायचं आहे. बघू शकता. तर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्याच्यानंतर आपल्या मिश्रणाचा रंग एकदम बदलून जातो, हलका असा होऊन जातो. तर आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. पूर्ण मिश्रण टाकल्याच्यानंतर आपल्याला कुकरचं भांडं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक छान बसतो. आणि त्यावरतून मी काजू आणि बदाम हे वरतून थोडेसे टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकतात. आता कढई या ठिकाणी आपली छान फ्रीहीट झालेली आहे. एक 7 ते 8 मिनिट मी कमी गॅसवरती फ्रीहीट करण्यासाठी लावलेली आहे आणि खूप छान गरम झालेली आहे. आता यावरती आपण केकचं भांडं ठेवून देणार आहोत आणि कमी गॅस करून घ्यायचा आहे आणि पूर्ण 45 मिनिट आपला केक होऊ द्यायचा आहे, कारण कमी गॅसवरती 45 मिनिट एकदम परफेक्ट टाईम आहे केक बनण्याचा. तर बघू शकता, 45 मिनिटाच्या नंतर एकदम परफेक्ट असा आपला केक तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला टूथपिक घालून दाखवते. तर चेक करूया आपण केक. तर बघू शकता, या ठिकाणी आपली टूथपिक पूर्णपणे क्लीन आलेली आहे, म्हणजे सर्व साईडने आपला केक एकदम छान झालेला आहे.
तर आपल्याला केक एक 15 ते 20 मिनिट थंड होऊ द्यायचा आहे. गरम असताना केक अजिबात काढायचा नाही, नाहीतर तो तुटू शकतो. बघू शकता केक थंड झाल्याच्या नंतर केकच्या कडा पूर्ण ढिल्या झालेल्या म्हणजे सैल झालेल्या आहे. पूर्ण केकनी भांडं सोडलेलं आहे आणि एकदम आल्हाद त्याला जबरदस्ती काढायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर केक तुटू शकतो. एकदम थोडंसं आता केकच्या उलट्या भांड्या करायचं आहे आणि हाताने थोडंसं टॅप-टॅप करून आपला केक काढून घ्यायचा आहे. बघू शकता या ठिकाणी परफेक्ट एकदम छान असा आपला केक निघलेला आहे. कुठेही तुटलेला नाही. एकदम बरोबर परफेक्ट असा जाळीदार आपला केक झालेला आहे. बघू शकता एकदम स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे घरगुती साहित्यापासून. तर बघू शकता तुम्ही आजची रेसिपी किती छान झालेली आहे. तर मी आता तुम्हाला केक 2 भाग करून दाखवते. बघू शकता किती स्पॉन्जी असा झालेला आहे घरगुती साहित्यामध्ये. आता आपण आल्हाद बघू शकता किती इझिली कट होत आहे आपला केक. एकदम परफेक्ट असा केक आणि परफेक्ट असं मेजरमेंट घेतलं की आपला केक एकदम परफेक्ट बनतो आणि आपला केक जर परफेक्ट झाला तर मनाला किती छान वाटतं हे केक बनवल्याच्या नंतरच कळतं. तर बघू शकता आजची रेसिपी आपली पूर्णपणे बनून तयार आहे. तर तुम्हीही असा केक बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा केक कसा बनला. तर हा केक तुम्ही चहासोबत मधल्या वेळेसोबत किंवा लहान मुलांनाही देऊ शकतात. एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.